निळवंडे डावा आणि उजवा या दोन्ही कालव्यामुळे अनेक गावात पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागत असून यापूर्वी पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांचाही जलसंपदा विभागाच्या वतीनं सर्व्हे करून त्या गावांनाही लवकरच पाणी मिळवून दिलं जाईल। जलसंपदा विभागाच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संगमनेर मतदारसंघातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला। गुलेवाडी येथील निळवंडे कालवा विभागाच्या कार्यालयात आमदार खताळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निळवंडे कालव्याच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। या बैठकीला शिवसेना जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे, राजेंद्र सोनवणे, भाजपचे तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, अभियंता सेलचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र चकोर, अमित नवले, कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे, अमोल कवडे यांच्यासह कालवा विभागाचे अधिकारी आणि महायुतीचे कार्यकर्ते तथा शेतकरी उपस्थित होते। यावेळी खताळ म्हणाले की पूर्वीच्या काळी निळवंडे, भुजापूर आणि आढळा परिसरातील काही गावं पूर्वी निळवंडे कालवा योजनेतून वगळली गेली होती। मात्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विभागाची जबाबदारी आल्यानंतर निळवंडे डावा आणि उजव्या कालव्यातून 3 टीएमसी पर्यंत पाणी वाहत असून सर्वत्र पाणी उपलब्ध होत आहे। संगमनेर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी कालवा विभागाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत असा विश्वास देत आपण आमदार झाल्यापासून मतदारसंघातील नागरिकांकडून पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागण्या येत असून त्या सकारात्मकतेने सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं शिवसेनेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष गुलाब भोसले, उपाध्यक्ष संदीप घुगे, डिग्रजचे सरपंच अशोक खेमनार, अॅडव्होकेट संदीप जगनर, साहेबराव वळवे, सागर कानवडे, भागवत कानवडे, राजेंद्र काळे, किशोर भांड, गणेश सोनवणे, विनायक वाडेकर यांच्यासह बैठकीला आलेल्या शेतकऱ्यांनी बैठकीमध्ये विविध सूचना केल्या। शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली असून जलसंपदा विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास देखील खताळांनी यावेळी व्यक्त केला आहे। अशा पद्धतीने आता शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहे, प्रत्येकाचं समाधान होणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आदरणीय साहेबांच्या ज्या सूचना येतात त्यानुसार आपण काम करत असतो। निळवंडे, उजवा, डावा याच्यातून आता बरेचसे गावं वंचित बी राहिले, काही आपल्याकडे आडाळामुळे काही ते गावं राहिलेले ते निळवंड्यात धरले गेलेले नाहीत। भोजापूर सारी एक वेगळ्या प्रकारचा प्रयत्न यापूर्वी झाला होता, त्यात काही यश आलं नव्हतं। त्यामुळं तुमचं आमचं भाग्य चांगलं आहे का जलसंपदा विभागाची जबाबदारी सुद्धा आपल्या नेते आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे आली आणि जशी जबाबदारी आली तशी बघा गाव कालव्यावरती लोखंडाचे पूल सुद्धा बसले। तुम्ही ज्या ज्या सूचना दिल्या गेल्या त्या प्रत्येक वेळेस झालं। 3 टीएमसीच्या आसपास पाणी या दोन्ही याच्यातून गेले कित्येक दिवस होतं। म्हणजे शेतकऱ्यांनी शेवटी आग्रह केला मंत्री महोदयांना आमच्याकडे का आता थांबवावं लागेल, पाणी बंद करा। त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीत सुद्धा आपला प्रयत्न राहील। संगमनेर विधानसभा मतदारसंघ असेल, तालुका असेल, प्रत्येक भागात पाणी पोहोचलं पाहिजे त्या दृष्टीने साहेब सुद्धा प्रयत्न करताय। आपले जलसंपदा विभागाची टीम सुद्धा अहोरात्र त्यासाठी प्रयत्न करते। ज्या ज्या भागात आपण जातो, मी आमदार झाल्यापासून मागील 1 वर्षामध्ये खूप मागण्या आल्यात। मागण्या एवढ्या आहेत आणि आपला बी प्रयत्न आहे सकारात्मकतेने घेऊन आपण त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतो। पण ज्यावेळेस वस्तुस्थिती बघितली तर मी प्रत्येक वाड्या वस्तीपर्यंत जाऊन आलोय। निवडणुकीच्या आधी पोहोचलो होतो, पण त्यावेळेस आपल्याला काही अडचणी होत्या। निवडणुकीनंतर तर आज आपल्याकडे ते अधिकार बी आल्यामुळं आज आपल्याला काही गोष्टी अंमलात आणण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण येत नाहीये। जसं अमितनी सांगितलं, मालदाड गाव असेल, तुमचं बाजूचं सायखिंडी असेल, मेंढवण असेल, वेल्लाळा असेल, कर असेल, या भागामध्ये पाणी पिण्याची सुद्धा आज परिस्थिती नाहीये तिथं। परंतु राजकीय द्वेषातून म्हणा किंवा कशा पद्धतीने हे लोक पाण्यापासून वंचित ठेवले गेले होते, आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे जशी मागणी आली, माझ्याकडे मागणी आली, तशी आपण या विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या। आणि त्या सूचना दिल्यानंतर मला सांगायला आपल्याला आनंद होईल का मालदाड असेल, सायखिंडी असेल, मेंढवण, वेल्लाळा, करे, चन्नापुरी असेल, हिवरगाव पावसा असेल, सावरगाव तळ असेल, दिग्रस असेल, कोळवाडे, मालुंजे, शिरपूर, चिंचोली गुरव सुद्धा सिरप या भागामध्ये जिथं जिथं सर्वे करण्याच्या सूचना दिल्या होत्या ते सर्वे झालेत आणि लवकरात लवकर आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या उपस्थितीतच त्या कामांचा सुद्धा आपण शुभारंभ केला। त्यामुळं पाणी देण्याचं पुण्याचं काम असतं हे आपल्या
जुने लोक सांगतात पाणी देणं म्हणजे पुण्य असतं आणि हे भाग्य खरंच आदरणीय साहेबांच्या आणि माझ्या नशिबाला आलंय. त्यामुळं माझा सुद्धा प्रयत्न जे निवडणुकीच्या आधी आपण शब्द दिले होते ते सगळे आपण पूर्ण करतो. पाण्याचा सुद्धा आता तुमचा झाला इथला उजवा डाव्याचे जे वंचित गावं राहिलेत, आता आमचे निमगावचे अशोकराव कानोडे, सावरचोळचा आमचा सागर म्हणला भागवते, ते सुद्धा सर्वे करण्याच्या त्यांना आता सूचना दिल्या आहेत. ते सुद्धा सर्वे लवकरच होतील. त्यामुळं काय नुसते सर्वे करून बी आपण थांबणार नाही. आता तुमची बी जबाबदारी आहे, आमची जबाबदारी आहे. जे काम होतंय जिथे जिथे सर्वेला टीम आली तिथं आपल्या कार्यकर्त्यांना सूचना गेल्या होत्या, त्यानुसार बघण्यात आलं आणि काम करायचंय म्हणून हे सर्वे. त्याच पद्धतीने मध्ये साखूरपाटर भागामध्ये स्वतः साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रम घेतला, सर्वेक्षणाचा कार्यक्रम घेतला होता. तिथं बॅरेजेस जे आहेत ते 2 बॅरेजेसचा असेल आणि उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून जे काही गावं तिथं राहिले होते त्यावेळेस आपण हे कार्यक्रम घेतल्यानंतर सुद्धा तुमची चौदरवाडी असेल, दरेवाडी असेल, अजून काही वाड्यावस्था राहिल्या होत्या तर त्या सर्व त्याच्यामध्ये घेण्यात आल्या. कालच जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता व त्यांची टीम सगळी जाऊन तिथं पाहणी केली. त्यातल्या काही ज्या सूचना झाल्या त्यात नाममात्र बदल करून लवकरच ते सुद्धा काम मार्गी लागते. साहेबांनी तर त्यावेळेसच सांगितलं होतं, अधिकाऱ्यांनी सांगितलं 70-80 कोटी रुपये लागतील, तर साहेबांनी स्पष्ट सांगितलं 100 कोटी रुपये लागून द्या, मी 100 कोटी रुपये द्यायला तयार आहे. त्यामुळं साखूरपाटर भागाचा सुद्धा जो पाण्याचा प्रश्न आहे हा सुद्धा निश्चित मार्गी लागणार आहे. त्यामुळं इतक्या वर्षापासून राहिलेल्या गोष्टी आता पूर्ण होत आहे. फक्त आपल्या कार्यकर्त्यांनी थोडा आता संयम धरून काम करावं लागेल. काय होतंय, सुरुवात झाली आहे. या सगळ्या गोष्टी किती किचकट, आता हा प्रोजेक्ट तुम्ही बघितला असेल तर 50-40 वर्ष निळवंड्याला गेले. परंतु आज आपल्या कार्यकाळामध्ये मी तेच सांगतो का आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री झाल्यामुळं आज आपला कुठलाही सामान्य कार्यकर्ता गेला, त्यांनी काही अर्ज दिला तर लगेच ते मार्गी सुद्धा लागतात. म्हणजे लोखंडी पूल दिले, काही ठिकाणी आता PDNचे सुद्धा कामं चालू आहेत, मोठ्या स्वरूपात चांगल्या पद्धतीने कामं चालू आहेत. त्यामुळं शेतकरी हिताचा निर्णय घेणारं आपलं महायुतीचं सरकार आहे. आदरणीय फडणवीस साहेब असेल, आदरणीय शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा असेल, यांच्या नेतृत्वाखाली काम करताना निश्चित महायुती सरकार दुष्काळमुक्त करण्याचं जे धोरण महाराष्ट्र शासनाने घेतलंय आणि त्याची जबाबदारी बघा खासदार स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांच्या एक स्वप्न होतं आणि त्यांनी त्याला सुरुवात केली होती आणि ते काम आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण होण्याचं भाग्य सुद्धा आपल्या नेत्यांना मिळालंय. YesN मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षनेहे, संगमनेर.